हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। 4 टक्स ब्लाऊजचे टक्स कसे मारायचे आणि पूर्ण माप कसे टाकायचे तर आपण बघूया। टक्स माराय आणि टक्सला जर कोणाला पफ पाहिजे असेल तर 1 इंच आपण जेव्हा क्रॉसपट्टी मारतो, क्रॉसपट्टी घेतल्यानंतर त्याच्या खाली 1 इंचाचा अंतर घेऊन असं क्रॉसमध्ये हे करायचं, जेणेकरून असं क्रॉस हे घेतल्यामुळं पफ चांगला येतो आणि ब्लाऊज बी चांगलं बसते। तर चला आपण सुरू करू 4 टक्स ब्लाऊजची टक्स कसे मारायचे। तर आता पहिला टक्स घ्यायचा, 3.5 इंचाचा अंतर घ्यायचं आणि मधलं अंतर घ्यायचं 1.5 इंचाचं आणि उंची घ्यायची 2 इंचाची। हा दुसरा टक्स आहे। दुसरा टक्स मारायचा आहे, याचा हा पूर्ण भाग मोजायचा आणि याचा मध्यभाग करायचा आणि मध्यभागापासून 2.5 इंचाचा हा टक्स मारायचा। आणि हा तिसरा टक्स आहे, याचे 1.5 इंच उंची घ्यायची आणि हा टक्स 4.5 इंचाचा घ्यायचा। पण हा सरळ असा जर हा सरळ घेतला तर पूर्ण ब्लाऊज बसणार, फिटिंगच बसणार नाही। याच्यासाठी हा टक्सनं असा क्रॉस मारतं तर क्रॉसमध्ये घ्यायचा आणि 4.5 उंची घ्यायची। हा मोंढ्यातला टक्स आहे, तर हा डायरेक्ट इथून घ्यायचा आणि याची उंची 2.5 येते। तर अशा प्रकारे हे 4ही टक्स मारले तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल, काहीही प्रॉब्लेम येणार नाही। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही प्रॉब्लेम असला माझ्या मैत्रिणींना तर कमेंट करून जरूर सांगा मला। धन्यवाद।